श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, उद्धवा, दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कामाची प्रशंसा करू नये किंवा निंदाही करू नये, कारण प्रकृती आणि पुरुष या दोघांपासून उत्पन्न झालेले हे विश्व एकरूपच आहे। जी व्यक्ती दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कर्माची किंवा त्याने केलेल्या कार्याची निंदास्तुती करते, ती द्वैत दृष्टीमुळे परमार्थ मार्गापासून तात्काळ भ्रष्ट होते। चांगलं किंवा वाईट म्हणणे हा सर्व शब्दांचा खेळ आहे, कारण द्वैत ही केवळ मनाची कल्पना आहे, द्वैत नाहीच। सावली, प्रतिध्वनी आणि दोरीवरचा साप हे आभास तीनही खरे नसतात, परंतु ते आपापलं कार्य करतातच ना। देह इत्यादी पदार्थ सुद्धा कुठे खरे आहेत, पण मरेपर्यंत आपल्याला भीती वाटतेच ना। हे संपूर्ण विश्वच परमात्मा आहे, आत्मा आहे। तोच सर्वशक्तिमान आहे, सर्वांचा नियंता आहे, सर्वेश्वर आहे आणि सर्व स्वरूप आहे। तो स्वतःच उत्पन्न होणारा आहे आणि तो स्वतःच उत्पन्न करणारा आहे। तो स्वतःच स्वतःचं रक्षण करतो आणि स्वतःच स्वतःचा संहार करतो। अशा रीतीने या जगामध्ये आत्म्याशिवाय अन्य कोणतीही वस्तूच नाही। तरी सुद्धा आत्म्याहून वेगळा असा जो देह, इंद्रिय आणि अंतःकरण स्वरूप तीन प्रकारचा भेद दिसतो, तो मुळात निराधार आहे। जे नसतं ते आत्म्याच्या ठिकाणी तीन प्रकारांनी भासते आणि म्हणूनच याला त्रिगुणात्मक माया असं म्हणतात। विद्वान कुणाची निंदा करत नाही किंवा कुणाची स्तुती देखील करत नाही, कारण तो सूर्याप्रमाणे सर्वांठायी समभावाने पाहतो। सर्व दृश्य वस्तू उत्पत्ती आणि शेवट यांनी युक्त असतात, म्हणजेच त्या नसल्यासारख्या असतात। म्हणून अनासक्त होऊन या जगामध्ये आपण राहावे। भगवंताचा हा उपदेश ऐकून उद्धव म्हणाला, भगवान, आत्मा हा जर साक्षी आहे, स्वयंप्रकाशी आहे, तो काहीच करत नाही। देह दृश्य आहे पण अचेतन आहे, म्हणून तोही काही करू शकत नाही। परंतु सगळ्या गोष्टी घडताना तर दिसतात, मग हे कसं काय? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जोपर्यंत आत्म्याचा संबंध देह, इंद्रिये आणि प्राण यांच्याशी असतो, तोपर्यंत अज्ञानी माणसाला हे जग असत्य असूनही सत्य आहे असं वाटतं। जसे स्वप्नामध्ये अनेक पदार्थ नसून सुद्धा दिसतात, परंतु जाग आली की ते सारं काही नाहीसं होतं। जागेपणी सर्व विषय खोटे असले तरी सुद्धा त्याचं नेहमी चिंतन करणाऱ्या माणसाला ते खरे वाटतात। त्यामुळे संसार हा खरा आहे असं वाटतं। जोपर्यंत माणूस स्वप्न पाहत असतो तोपर्यंत त्याला अनेक संकटांशी सामना करावा लागतो, परंतु तो जेव्हा जागा होतो तेव्हा स्वप्नही नाहीसं होतं आणि स्वप्नातली संकटही नाहीशी होतात। त्याप्रमाणे जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी मी आणि माझेपण आहे, तोपर्यंतच त्याला हर्ष, भय, शोक, क्रोध, लोभ, मोह
इच्छा, अपेक्षा हे सारे विकार असतात. त्यामुळे त्याला जन्ममृत्यूचे दुःख भोगावे लागते. आत्म्याचा मात्र याच्याशी काहीही संबंध नाही. देह, इंद्रिये आणि प्राण आणि मन यामध्ये राहणारा आत्मा जेव्हा गुण आणि कर्मांनी युक्त असलेल्या या शरीराचा अभिमान बाळगतो आणि मी करता आहे असं म्हणतो, तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. हा जीवरूपी आत्मा म्हणजेच सूत्र चालवणारा आत्मा महत्तत्व इत्यादी पुष्कळशा नावांनी ओळखला जातो आणि तो काळाच्या अधीन होऊन संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या स्वरूपामध्ये ये जा करतो. या अहंकारामुळेच मन, वाणी, प्राण, शरीर यांच्या ठिकाणी होणारी कर्मे देव, मनुष्य इत्यादी अनेक रूपामध्ये दिसत असली तरी त्यांना काहीच अर्थ नाही. विवेकी मनुष्य सर्व दृष्टीने तृष्णारहित होतो. ज्ञानरूपी खड्गाने या अहंकार वृक्षाला तोडून तो जगामध्ये वावरतो. जे या जगताच्या सुरुवातीला असते आणि शेवटी असते तेच मध्ये सुद्धा असते. ज्याप्रमाणे सोनं हे अगोदरही असतं, नंतरही असतं आणि मध्ये जेव्हा त्या सोन्याचे आपण दागिने बनवतो तेव्हा त्या दागिन्यांच्या रूपाने सुद्धा ते असतं. अगोदर सोनंच होतं, त्या सोन्याचे दागिने बनवले गेले आणि दागिने उद्या नाहीसे जरी झाले किंवा दागिने जरी वितळवले तरीसुद्धा पुन्हा त्याचं सोनंच बनतं. त्याप्रमाणे या विश्वाला प्रकाशित करणारं, विश्वाचं कारण असणारं हे परब्रह्म होय. ते अगोदरही असतं, या विश्वामध्ये पण असतं आणि विश्व नाहीसं झाल्यानंतर सुद्धा असतं. ते वेद, स्वधर्माचरण, स्वानुभव, उपदेश आणि तर्क यांच्या साह्याने जाणून घेणे यालाच ज्ञान म्हणतात. जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि अंतिमता नाव आणि रूपे असलेला मीच असतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुन ह्याला उद्धवाला सांगतायत. हे उद्धवा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांनी युक्त असणारं मन, या अवस्थांना कारण असणारे 3 गुण आणि या 3 गुणांचं कार्य असणारं अध्यात्म, आधी भौतिक, आधी दैविक असे हे त्रिविध विश्व ज्या 4थ्या परमात्म तत्वामुळे अनुभवाला येते आणि समाधी अवस्थेमध्ये या त्रिविधतेचा अनुभव येत नसला तरीसुद्धा जे तत्व शिल्लक असते तेच तत्व म्हणजे मी होय आणि मी म्हणजेच सत्य होय. जे अगोदरही नव्हते आणि शेवटीही नसणार आणि जे मध्येही नाही ते केवळ नाममात्र आहे. जे जे ज्या ज्या कारणापासून उत्पन्न झाले व ज्याच्यामुळे अनुभवायला येते ते सर्व कारण स्वरूपच असतं असा माझा दृढ निश्चय आहे. ही जी कार्यरूपी राजस सृष्टी दिसते ती नसून सुद्धा दिसत असते. कारण स्वयंप्रकाशी असणारं परब्रह्मच ती आहे. म्हणून इंद्रिये, विषय, मन आणि पंचमहाभूते इत्यादी विविध नामरूपांनी हे ब्रह्मच प्रगट होत असते. अशा प्रकारे ब्रह्माचा विचार करणाऱ्या सर्व साधनांच्या द्वारे
कुशलतापूर्वक दुसऱ्या वस्तूचे पूर्णपणे निराकरण करून आत्म्याबद्दलचा संशय दूर करून आणि सर्व तऱ्हेच्या कामनांचा त्याग करून माणसाने नेहमी आत्मानंदामध्ये मग्न असावे. हे शरीर हे पृथ्वीने केलेले कार्य असल्यामुळे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. त्याचप्रमाणे या शरीराची इंद्रिये, त्या इंद्रियांच्या देवता, प्राण, वायू, जल, अग्नी या सर्व गोष्टी म्हणजे आत्मा नव्हे. मन म्हणजे सुद्धा आत्मा नव्हे, कारण ते अन्नाचं कार्य आहे. बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, पृथ्वी, शब्द आदी विषय, 3 गुण, त्या गुणांपासून बनलेली ही प्रकृती, या सर्व गोष्टी सुद्धा आत्मा नव्हेत. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग आले काय आणि गेले काय, आकाशाला त्याचं काय, किंवा सूर्याची काय लाभहानी आहे, त्याप्रमाणे ज्याला माझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं असेल त्याला या त्रिगुणात्मक इंद्रियांचं एकाग्रपणा झाला काय किंवा नाही झाला काय, त्याने काय होणार. जसं आकाशाला वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही बाकीची भूते काही करू शकत नाहीत, त्यांचे गुणही आकाशाला चिकटू देत नाहीत, किंवा बदलणाऱ्या ऋतूंचे गुणसुद्धा आकाशाला चिकटत नाहीत, त्याचप्रमाणे सत्व, रज, तम या गुणांच्या वृत्ती आणि कर्मे हे सर्व अविनाशी असणाऱ्या आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. जो यांच्या ठिकाणी अहंकार धरतो त्यालाच त्या अहंकारामुळे जगाच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा फिरावे लागते. जोपर्यंत माझा सुदृढ असा भक्तियोग साध्य होऊन ज्या योगे मनाचा रजोगुण रूपी मळ कायमचा निघून जात नाही, तोपर्यंत या माया निर्मित गुणांची संगत सर्वथैव सोडली पाहिजे. मनातल्या वासना आणि कर्मांचे संस्कार नाहीसे झाले नाहीत आणि जर विषयामध्ये आसक्ती राहिली तर अशा अर्धवट असणाऱ्या योग्याला या वासना त्रास देत असतात. देवतांनी मनुष्य रूपामध्ये निर्माण केलेल्या विघ्नांनी कदाचित सामान्य योगी योगभ्रष्ट होतील, तरीसुद्धा आपल्या पूर्व अभ्यासाच्या योगाने तो पुन्हा योगाभ्यास करून कर्मापासून निवृत्त होतो. जीव कुणाच्या तरी प्रेरणेने मरेपर्यंत कर्म करतो आणि त्यांचे हर्ष, शोक इत्यादी परिणाम आपल्या मनावर करून घेतो. परंतु आत्मज्ञानी मात्र संसारात असून सुद्धा हर्ष, शोक, दुःख, भय या विकारांनी विचलित होत नाहीत. परमानंदाच्या साक्षात्कारामुळे त्यांच्या सर्व आशा नष्ट झालेल्या असतात. जो स्वस्वरूपामध्ये स्थित झाला त्याला आपण उभे आहोत का बसलो आहोत, चालतो आहोत का झोपलो आहोत, खातो आहोत का पितो आहोत याचाही भान नसतं. ज्ञानी पुरुष हे मिथ्या असणाऱ्या इंद्रियांचे मिथ्या विषय त्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. त्यांना आत्म्यापासून वेगळे असलेल्या गोष्टी या पाहण्याची इच्छा देखील होत नाही. केवळ आत्मा सत्य, त्यामुळे बाकी सारं असत्य असंच ते मानतात. उद्धवा, अनेक प्रकारचे गुण आणि कर्मे यांनी युक्त असणारा हा देह, इंद्रिये इत्यादी पदार्थ अज्ञानामुळे आत्म्यापासून वेगळे नाहीत असे वाटत असते, परंतु ज्ञानामुळे ते अज्ञान दूर होते. आत्मा
घेतलाही जात नाही किंवा टाकलाही जात नाही. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे माणसांच्या दृष्टीचा अंधार नाहीसा होतो, तो नवीन काही निर्माण करत नाही. त्याचप्रमाणे ज्याला माझं खरं ज्ञान होतं तो मनुष्याचं अज्ञान दूर करतो. आणि अज्ञान दूर केला म्हणजे राहतो तो ज्ञानाचाच प्रकाश. हा आत्मा मुळातच स्वयंप्रकाशित आहे, अजन्म आहे, महाअनुभूती स्वरूप आहे. आणि सर्व अनुभूती त्या आत्म्याच्या ठिकाणीच आपल्याला अनुभवायला येतात. आत्मा हा एक आहे, अद्वितीय आहे. वाणी जेव्हा मूक होतात तेव्हाच तो शिल्लक राहतो. कारण आत्म्याच्याच प्रेरणेमुळे वाणी आणि प्राण हे आपापलं कार्य करत असतात. अद्वितीय असणाऱ्या या आत्मतत्वामध्ये भेदाची कल्पना केली जाते, हेच मुळात अज्ञान होय. जे स्वतःला पंडित समजतात असे लोक नाम आणि रूपामुळे जे ग्रहण केले जाते ते पंचमहाभूतात्मक द्वैत जग सत्य आहे असं मानतात. परंतु मूळ आत्मपदार्थाशिवाय त्यांना येणारा हा अनुभव असल्यामुळे तो सत्य नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.